हॅलो मित्रांनो, माझ्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी घर दाखविणार आहे. माझं घर म्हणजे ही बाहेरून वरून दाखवायला पत्रावरून आलो होतो. ही मेन डोर आहे. तर ही मेन डोर इथून आम्ही आत येत आहोत घरात. तर ही वरून मी पत्रावर आलो होतो. म्हणलं घर आधी पत्रावरून दाखवावं म्हणलं. पत्रावरून कसं दिसतंय त्याच्यामुळं दाखवायला लागलो होतं. आता ही वरून ही दिसायला लागली भिताड तिथून अलीकडं आमचा इलाका आहे म्हणायचा आमच्या घराचा. घराचा म्हणजे इथून असं ही पत्र बी उभारलेली आहेत का वरी आलेले उतार आले तिथून जे अलीकडं आमचा इलाका आहे म्हणजे ही पत्र जी असे दिसायला लागलेत का तिथून अलीकड म्हणजे तेवढा इलाका आहे असं बाउंड्री दाखवायला लागले वरून कळायची नाही सगळे चिटकून चिटकून घर आहेत त्याच्यामुळे मी दाखवायला लागले. आता ही जी भिताड आहे म्हणजे ही मुंडारी अशी तिथपर्यंत ही अलीकड पत्र दिसायला लागले तिथपर्यंत तिथून अलीकड आमची बाउंड्री आहे म्हणायचं घराची. हे असे पत्र दाखवायले तुम्हाला ती ती सगळ्यात पुन्हा इकडली ही मोठी रूम आहे वरून ती झाडं आलेत वरी त्याच्या खाली मुलारी दिसायला लागली आहे तिथून अलीकड ती माझा इलाका आहे म्हणायचं म्हणजे आमचं घर आहे म्हणायचं. पुन्हा इकडे ही भीत दिसायला लागलेली आहे छाट मारलेली गिलावा केल्यासारखी तिथून अलीकडं आणि ती मेन डोर तर तुम्हाला अगोदरच दाखवलं होतं. तर आता हे असा सगळा व्ह्यू दिसायला लागला. आता सगळे दाखवतो तुम्हाला एकदम पलीकडले बी घर ही सगळे. आता हे माझं बी घर तेवढ्या एवढ्या अडचणीत आहे. तर गल्लीमध्ये म्हणल्यावर अडचणीतच घर येतं म्हणजे रस्ता बी काही मोठा नाही सगळ्या घर साईडनं आजूबाजूनं चौकून घर आहेत म्हणजे भरमादात आमचं घर आहे. तर ही भरमादात असल्यामुळं ह्याला कोणचं घर हा इलाका कळायचा नाही म्हणून त्याच्यामुळं तुम्हाला अगोदर मी दाखवलं मी आमचा इलाका कुठवर आहे. आता वरी आलो होतो मी पत्रावर आता जायला लागलो खाली. तरी इकडं पाठीमागं जातो तुम्हाला पाठीमागं फक्त घर आम्हाला चिटकून नाही बाकीचे सगळे चिटकून घर आहेत. तर पाठीमागलं घर तिकडं राहायला गेले होते त्यांना इथं अडचण व्हायला लागली होती इथं राहण्यासाठी म्हणजे पहिलं त्यांचे आजी पणजी राहत होते आता ते तिकडं बाहेर जागा घेऊन तिकडं राहिलेत. आता हे रिकामी जागा आहे मधीच ह्यांना रस्ता नाही त्याच्यामुळं थोडासा रस्ता आहे इथं ती बी अडचणीमध्ये असल्यामुळं ते तिकडे जाऊन राहायला लागलेत. तर मी आता वरी आलो होतो तर वरून लय वेगळं दिसायला लागले म्हणलं आता काय ओळखू येते का नाही. आता खालून तुम्हाला दाखवतो सगळं खाल्ली साईड म्हणजे मेन डोर कसला आहे ते लांबून काय तुम्हाला दिसलं नाही. आता मी वरी आहे तर ही भिताडावून मला पाय निष्ठल म्हणून मी नीट चालायला आधीच पायाला लागलेला आहे माझ्या त्याच्यामुळं मी दमानं चालायला लागलो होतो मी वरी आलो होतो. तर वरून पत्रावर म्हणजे ऊन काय नव्हतं सावलीच होती दमानं चालावं लागतंय नाहीतर पत्र मध्ये जाते तर खालून दाखवल्यावर कळलं तुम्हाला की ही का दमानं चालायला लागलो होतं मी. तरी ही फिट आहे फक्त घर एवढं ह्याला चालत कसं बी चाललं तरी जमत होतं. आता चालू आहे खाली मी ही मेन डोर आहे ही मेन डोर जी आहे ती आज 10-11 वर्ष झाले बसविले. तर ह्याच्या पट्ट्या फिट्या तुटल्या त्या खाल्ल्या फिरल्या सगळ्या पट्ट्या पट्ट्या म्हणजे पावसानं कोयजून ही गेले सगळे ह्याला 10-11 वर्ष झाले. ह्या दरवाजाला मी बसविलेला दरवाजा आहे. तर ही दरवाजा असा बसविल तर इटाची जूट मारून बसविल ती खालून मग तशी चौकटीवर ती कडापा टाकला नव्हता अशी सिमेंटाची जूट मारली. पुन्हा इथं मीटर ठोकलंय बाथरूमला मीटर मध्ये आता रेडिंग काही दिसना गेली आहे ती क्रॅच झालंय सगळं. त्याच्यामुळं 2 खिडक्या आहेत बाथरूमच्या. पुन्हा इथं खाली आपलं भांडे घासण्यासाठी धुणं धुण्यासाठी एवढं बनविलंय छोटंसं होतं. आणि हे रांधून आहे आज्यापाजीच्या काळातला माझा एवढाच रांधून उरला आहे निशाणी काहीच राहिलं नाही सगळं लुक चेंज झालंय घराचं. पहिले मातीची घरं होती तर त्याच्यातला हे रांधून आहे तेव्हापासून ठेवलेला होता. ते आताची ते रांधून एवढा वाचलाय म्हणायचं निशाणी म्हणायचं आज्यापंजीच्या काळातली एवढीच निशाणी आहे. तर आता मी दाखवतो तुम्हाला इकडली रूम ही लोकाची भिंत आहे. हे तर आमची म्हणजे इथं डस्ट ठेवलं होतं मी ह्याला गिलाव्यासाठी आणलं होतं. गिलावा अजून राहिलाय बाहेरून मधून झालाय गिलावा. ही मोठी रूम आहे भावानं बांधली होती. तर ह्याचा गिलावा राहिला होता तर डस्ट ती दरवाज्यात ठेवलं होतं. तर ही कालचा पाऊस इतका पडलाय पाऊस अजून बी थेंब चालू आहेत भरपूर. तर पाऊस पडल्यामुळं सगळा थेंब झाले तर घरात बी सगळं गळालं आहे इथं बाहेरच्या साईडला सगळं पाणी हे आलंय. ही भीत रचली होती मी कोरडी रचलेली आहे. तर ह्याच्यावर बी ओलं झालं होतं सगळं पत्राचं पाणी भिताडावरच पडायला लागलं होतं. मग म्हणलं इकडं आता काहीतरी इलाज करावा लागला. आता पावसाळा सुरू झाला आहे काहीतरी मेन कापड हे आणून वरून झाकून घ्यावे लागतील कारण नाही तर सारखंच पाणी मध्ये आल्यावर आता बी पाऊस चालू झाला आहे. सारखं थोडं थोडं झिमझिम यायला लागली आहे. तर मी आलो होतो आता इथलं दाखवायला तुम्हाला ही भिताड कसं रचलं होतं मी
आधी 6वाचं रचलं होतं, पुन्हा 9चं वरी रचलं होतं. ही चौकट चिखलात मी फिट केली होती. चिखलाचं म्हणजे माती चिखल करून ही चौकट फिट केलेली. भाऊ लहाने-लहाने होते माझे तेव्हा. त्याच्यामुळं म्हणलं चौकट ही फिट बसवावी म्हणलं, नाहीतर पडायची फिडायची. लय जड चौकट होती. त्याच्यामुळं मी लय फिट केली होती चौकट. पुन्हा ही मधली रूम आहे ती रूम म्हणजे ही अशी इकडं कोरडंच रचलेलं होतं एक भिताड. ही असंच इकडली बी साईड ही कोरडंच रचलेलं भिताड आहे आणि ती पलीकडं दगडाचं भिताड होतं आणि ही तर ह्या रूमचं भिताड आहे. आणि किचन रूम आहे आमची म्हणजे किचन एकदम किचनच केअर करून ठेवलं ह्याला आम्ही स्वयंपाक बी करता ह्याच्यातच. काही झोपतेत बी माणसं संध्याकाळच्याला म्हणजे भाऊ, लेकरं, आई ही ह्या रूममध्ये असते या. मी तिकडली माझी मी एकटा तिकडल्या रूममध्ये असतोय. आता हे आलोय ह्या रूममध्ये. तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल इथपर्यंत माझं थँक्यू. तर ही माझी रूम होती. तर आता तुम्हाला दाखवतो बाथरूम आणि इकडल्या बाथरूमच्या साईडचं ही बाथरूम म्हणजे ही बाथरूम संडास. हे आता पाऊस चालू झाला आता वाया झाले असेल आता. संडास चालू नाही, बाथरूम चालू आहे सध्या आणि बाथरूमच वापर करता आम्ही. संडासचं अजून राहिलंय काम थोडं. ते झाल्याच्या नंतर दाखवीत तुम्हाला चालू झाल्यावर. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. मला सबस्क्राईब, लाईक करा. धन्यवाद. लय मोठा व्हायला व्हिडिओ त्याच्यामुळे मी पटपट बोल